आज बच्चू कडू यांच्यासोबत जे शिष्टमंडळ मुंबईला गेलेलं आहे त्या शिष्टमंडळामध्ये कराडे मास्तर नाही आहे। त्यामुळे सुरुवातीला आपण त्यांना विचारूया की एक अपेक्षित होतं तुमचं नाव, एक अभ्यासू व्यक्ती, पण तुम्हाला सहभागी करण्यात आलं नाही, काही नाराजी आहे? नाही, सहभागी कराच नाही। मीच बच्चू भाऊला म्हटलं की तुम्ही सगळेजण तिथं जा, इथं कोण राहील, इथं कोणीतरी खिंड लढवाले लागल, म्हणून मी बच्चू भाऊला म्हटलं मी इथंच थांबतो, ठीक आहे। त्याच्यामुळे तिथं जे आहे, तिथं जे मोठा ज्येष्ठ नेते आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्यासोबत चर्चा करून मला वाटते का सरकार आमच्या मागण्यावर अनुकूल प्रतिसाद देतील। जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही, शेतकऱ्याचं कर्जमाफीच्या लंबाल्या गोष्टीच केल्या आणि सांगितलं का आम्ही माफ करू, ठीक आहे। BJP असंही करू शकते का घोषणा करत, ठीक आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान पदरात पाडून घेईल, सांगा ना आम्ही कर्जमाफी दिली आहे म्हणून मार्च महिन्यात तुम्हाला देऊ, असं बी करू शकते। त्याच्यामुळे ठीक आहे, मी ते बच्चू भाऊंना सांगितलं। आणि आता हा अवकाळी पाऊस झाला, या अवकाळी पावसामुळे सोयाबीन पुन्हा सोगून पडलेलं पडून आहे, शेतातलं सोयाबीन घरी आणायचं आहे। पावसानं पहिले शेत ओलं होतं, आता डबल ओलं झालं, आता वाही करता येत नाही, चना गहू पेराचा कसा, आणि शेतकऱ्यापाशी पैसेही नाही, वरून कर्ज झालं आहे, कर्ज भरू शकत नाही, म्हणून 20,000 रुपये कमीत कमी हेक्टरी अनुदान तरी खत आणि बियाण्यासाठी शासनानं द्यावं, एवढी मागणी पुन्हा करा म्हटलं। हे बच्चू भाऊला मी आता बोललो। तुम्ही विमानतळावर बच्चू भाऊच्या कानात काहीतरी सांगताना दिसले, आम्हाला वाटलं की तुम्ही तीच माहिती देते की माझं तिकीट नाही, माझं बोर्डिंग नाही। नाही असं नाही, काही नाराजी नाही, काही नाराजी नाही। बरं, मला एक सांगा, आजच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? आता देवाभाऊवर आहे सगळं, देवाभाऊनं जर म्हणलं, देव प्रसन्न झाला आम्हाला तर ठीक, नाही प्रसन्न झाला तर देवाभाऊच्या घरासमोर आम्ही पुन्हा बसूच, नाही का। आमची लढाऊच प्रवृत्ती आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात लढलो आम्ही, एका दाण्याचे 1000 दाणे करतो, वावरातही मरमर मरतो, इथं देवाभाऊच्या घरासमोर मरू। 2 दिवसात सरकारची भूमिका बघता काय वाटतं, आज काय होईल असं वाटतं? आता माहीत नाही काय करते ते, त्याच्यावर डिसिजन अपेक्षित आहे। अनुकूल प्रतिसाद देतील अशी प्रत्येक माणसाची, या महाराष्ट्रातल्या मातीत रुजणाऱ्या माणसाची अपेक्षा आहे। जो शेती करते, जी शेतकऱ्याचं पुरगा आहे, त्याला वाटते का सरकार काहीतरी पॉझिटिव्ह डिसिजन घेईल। जर घेत नसन तर मग त्यानं आम्हाला फसवलं, हा सरळ त्याच्यात उद्देश निघते, मग आम्ही उद्याचे वेगळे प्लॅन आमचे ठरवू। तुम्ही जो उद्याला रस्ता रोको आहे किंवा रेल रोको आहे तो तुमचा कायम राहणार? हो, कायम राहणार। म्हणजे आता नेते तिकडून वापस आल्याच्या नंतर काय प्लॅनिंग करते, पुन्हा काही वेगळं काही बदलते का गनिमिकाव्यानुसार, हे आम्ही ठरवू। तर आपण बघू शकतो कराड मास्तर आहे, त्यांनी देखील या संपूर्ण आंदोलन आणि आजच्या बैठकीला घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।